मराठवाडी चव म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या मिसळने कधीही ॲसिडिटी नावाचा प्रकार हा ॲसिडिटी असणाऱ्या ग्राहकाला सुद्धा होत नाही। याची 100% गॅरंटी मी का देतो, तर मी या मसाल्यामध्ये कुठलाही केमिकल युक्त मसाल्याचा वापर करत नाही आणि या मिसळने कसली आजपर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये कुठल्याही खवय्यांनी ग्राहकांनी मला तुमच्या मिसळने ॲसिडिटी झाली अशी तक्रार केली नाही। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी दिनेश शिंदे पाटील, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारातील प्रसिद्ध देवगिरी मिसळ हाऊसचा संचालक। देवगिरी मिसळविषयी मी तुम्हाला अधिक माहिती देणार आहे। आज आपण या ठिकाणी देवगिरी मिसळ सुरू करून 4 वर्ष झाले आणि या 4 वर्षात खवय्यांचा भरभरून असा प्रतिसाद आपल्याला मिळाला। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरील देवगिरी किल्ला, याच देवगिरी किल्ल्याच्या नावाने मी जी देवगिरी मिसळ सुरू केली आणि आज या मिसळला जवळपास जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात, महाराष्ट्रात भरभरून खवय्यांनी प्रतिसाद दिला आणि या देवगिरी मिसळचं नाव लौकिक झालं। खरं तर आपल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात कुठेही मिसळ नावाचा प्रकार अस्तित्वात होता, पण मार्केटमध्ये नव्हता। अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये मिसळ मिळायच्या, पण लोकांना हवी तशी वेगळ्या पद्धतीने मिसळ या महामार्गावर अस्सल कोल्हापुरी किंवा मराठवाडा चवीची मिसळ मिळत नव्हती आणि ती आपण या ठिकाणी सुरू केली आणि अशी आकर्षित थाळी आजही कुठे मिळत नाही। महाराष्ट्रभर अनेक नामवंत मिसळ आहे, पण त्यापेक्षाही आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची मिसळ या मराठवाड्यात व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू केली आणि आज तिला खवय्यांनी, ग्राहकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला। अस्सल मराठवाडा चवीची ही आपली मिसळ आहे आणि हिला तुम्ही दिलेला प्रतिसाद बघून मलाही अनेक वेगवेगळ्या बदल करण्यात संकल्पना सुचतात आणि आपण या ठिकाणी आता भरपूर असा बदल केलेला आहे। धुळे सोलापूर महामार्गावर या बीडकडून येताना तुम्ही नव्याने झालेल्या भारत बेंच शोरूम समोरच आपले हे मिसळ हाऊस आहे आणि या अस्सल कोल्हापुरीच्या चवीच्या झणझणीत अशा मिसळचा तुम्ही स्वाद घेऊ शकता। ही आकर्षित थाळी आहे। यामध्ये आपण बघतोय मसाला ताक, जामून, दही, सलाड आणि एका मिसळमध्ये पोट फुल भरून जाईल अशी आपली मिसळ थाळी आहे। या मराठवाड्यामध्ये आजही अशी मिसळ कुठेही मिळत नाही आणि एक वेगळ्या पद्धतीने मी मिसळ देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। आज या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार, मोठमोठे नेते, मंत्री, आमदार, खासदार या ठिकाणी आपल्या या देवगिरी मिसळचा आजपर्यंत आस्वाद घेऊन गेले। आपली ही देवगिरी मिसळ अशी आकर्षित थाळी आहे जी बघताच ग्राहकांचं मन प्रसन्न होऊन जातं। चव तर अस्सल कोल्हापुरी, पुणेरी, मराठवाडी झणझणीत अशी चव आहेच, पण ही जी थाळी आहे ती आपण कुणाचंही बघून केली नाही। आज आपलं बघून अनेकांनी या भागात अशी थाळी सुरू केली, पण आपण कुणाचं बघून केली नाही। मिसळ नावाचा ज्या वेळेस या परिसरात पदार्थ अस्तित्वात नव्हता, मिसळला ग्राहकांची पसंती नव्हती, त्यावेळेस मराठवाड्यात आपण ही मिसळ सुरू केली। आज अनेक जण देवगिरी मिसळचं बघून या परिसरात, या भागात, या महामार्गावर मिसळ हाऊस सुरू करत आहे। मिसळ या पदार्थाला धुळे सोलापूर महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरी ओळख दिली ती या देवगिरी मिसळनेच दिली। आज आपण ही जी देवगिरी मिसळ देतोय ती अस्सल घरगुती मसाल्यापासून आहे। आपली जी मिसळ आहे, जिची चव आहे ती अस्सल मराठवाडी चव आहे। मराठवाडी चव म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या मिसळने कधीही ॲसिडिटी नावाचा प्रकार हा ॲसिडिटी असणाऱ्या ग्राहकाला सुद्धा होत नाही। याची 100% गॅरंटी मी का देतो, तर मी या मसाल्यामध्ये कुठलाही केमिकल युक्त मसाल्याचा वापर करत नाही आणि या मिसळने कसली आजपर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये कुठल्याही खवय्यांनी, ग्राहकांनी मला तुमच्या मिसळने ॲसिडिटी झाली अशी तक्रार केली नाही। आपण अनेक रोडवर बघतो, एक मिसळ आणि 2 थाळी मागितली तर लोक देत नाही। आपल्या इथं एक मिसळ जरी घेतली आणि 3 थाळी जरी आपण रिकामी मागितल्या तरी आपण ग्राहकांना देतो। कसल्याही सर्व्हिसच्या बाबतीत आपण त्यांना नाराज करत नाही। एक मिसळ खाता आहे आणि थाळी भेटणार नाही असं अनेक ठिकाणी आपण बघतो। पुणे महामार्गावर बऱ्याच ज्या भागामध्ये मिसळ आज प्रसिद्ध आहे त्या भागात कुठेही मिसळ खाल्ली, एक मिसळमध्ये 2 थाळी खाली देत नाही। आपण एक मिसळ खाल्ली, त्यांच्यासोबतच्या चपाती भाकरी जरी असल्या तरी आपण त्यांना लागल तेवढा रस्सा देतो आणि हे आपल्या देवगिरी मिसळचं वैशिष्ट्य आहे। यामुळेच अनेक ग्राहक आपल्या या देवगिरी मिसळला पसंती देतात आणि या मिसळची दखल आज शिवार फूड सारख्या, मायभूमी सारख्या चॅनलने घेतली। खरंच या चॅनलमुळे ही मिसळ घराघरात ग्राहकांच्या मनामनात पोहोचली आणि असंख्य प्रतिसाद मला जो मिळाला, माझी तर चव होतीच, पण 100% सांगतो मला जो प्रतिसाद मिळाला तो शिवार फूड या चॅनलमुळे मिळाला। खरंच मी त्या चॅनलचेही आभार मानतो। धुळे सोलापूर महामार्गावरील या नव्याने झालेल्या भारत बेंच शोरूम समोर आपले हे मिसळ हाऊस आहे आणि आपण जो बदल केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता।
आपण या बदलमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्या गड किल्ल्यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्यात लढताना साथ दिली त्या किल्ल्यांची आपण मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। ज्या देवगिरी किल्ल्यामुळे आपण या देवगिरी मिसळचं नाव देवगिरी ठेवलं त्याच्याही पूर्ण मध्ये माहिती आहे। आपल्यासोबत लहान मुलं जरी असले आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना इतर कुठलेही छायाचित्र किंवा इतर चुकीची कुठलीही माहिती मिळणार नाही। इतिहासाविषयी प्रेरणा ते घेऊन जातील, छत्रपती शिवरायांचा इतिहास या ठिकाणून ते घेऊन जातील अशी आपण या ठिकाणी माहिती खवय्यांसाठी उपलब्ध केली आहे। कारण ही भूमी साधू संतांची आहे, हॉलिवूड सारख्या लोकांची नाही। त्यामुळे आपली पसंती आपल्या राजा महाराजांना संतांनाच असली पाहिजे, त्याच्या मागचं हेही कारण आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्या या हॉटेलमध्ये दिलेली आहे। गड किल्ल्यांविषयी छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण त्या माध्यमातून मांडला आहे आणि तो बसलेल्या ग्राहकांना लहान मुलांना वाचता ही एक संकल्पना माझी होती आणि ती मी या ठिकाणी पूर्ण केली आहे। आपणही एक वेळ या महामार्गावर कधी आलात, धुळे सोलापूर महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला आपण येत असाल तर नक्की निपाणी शिवारातील निपाणी फाट्याच्या पुढे अगदी 200 मीटर अंतरावर देवगिरी मिसळ हाऊस आहे। नव्याने झालेलं भारत बेंचचं शोरूम, या शोरूम समोर आपलं हे मिसळ हाऊस आहे। एक वेळ अवश्य भेट द्या आणि या देवगिरी मिसळचा आस्वाद घ्या। धन्यवाद।